नमस्कार, 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 नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. विचारताना हसायला येतंय की कसं होतं तुमचं आजचं सेशन. कारण की एक जो माणूस असतो ना, जो माहिती आहे तुम्हाला कोण माणूस आहे तो. त्याला जे वाटतं ते मनाला वाटतं तो बोलत असतो. आणि आज जर बघितलं तर अशा रिकामटेकड्या माणसाला किंवा अशा लोकांना काही कामं नाही ना, ते असे धंदे करत असतात. तुम्हाला समजलं असेल मी कोणाबद्दल बोलतोय. तर आता जो युद्धविराम आहे, युद्धविराम जो आहे तो 20 दिवसांचा लागलेला आहे. पहिला होता 4 दिवस लागला होता. आता आहे तो 20 दिवस लागलाय. म्हणजे ज्याच्याकडून काही गोष्टी होत नाही ना, ते असे युद्धविराम लावायचा प्रयत्न करतात. ओके. मागच्या वेळेस एकट्याने लावला होता. आता ह्यावेळेस 20 दिवसाचा युद्धविराम जो लावलाय, त्यावरती समोरच्या पार्टीने देखील सहमती दाखवलेली आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे, की जरा हे वातावरण आता थंड होताना दिसतंय आणि त्याचाच इम्पॅक्ट आपल्याला मार्केटमध्ये एक बुलिश मोमेंटममध्ये एक मोठ्या गॅप अपमध्ये बघायला मिळालेला आहे. ओके. आता ओव्हरऑल जर बघितलं तर निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्हीमध्ये मोठ्या गॅप अप नंतर मार्केटनी कन्सोलिडेशन केलं. आणि जे स्ट्रक्चर बनलं होतं, जी प्राइस ॲक्शन बनली होती, जे लास्टचे 5 ते 6 ट्रेडिंग सेशन जर आपण बघितले, तर तुम्हाला मी वारंवार एका प्राइस ॲक्शनची आठवण करून देत होतो, एका स्ट्रॉंग सपोर्टची आठवण करून देत होतो डेली टाईम फ्रेमवरती, 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती, की आधी पण या लेवलवरनं मार्केटनी मोठे मोमेंटम बुलिश साईडला दाखवलेले आहेत आणि अशा पद्धतीच्या काहीशा न्यूज तिकडे होत्या. आज पण ते आपण पाहणारच आहोत. फक्त ओव्हरऑल आजची जी गॅप अप ओपनिंगची जी मजा आहे ती फक्त थोडीशी घेऊ आणि त्याच्यानंतर आपला जो रेग्युलर ॲनालिसिस व्हिडिओ आहे तो आपण कंटिन्यू करूया. ओके. ओव्हरऑल जर बघितलं तर खूप खूप मोठा गॅप अप, म्हणजे स्क्रीनच्या बाहेर गॅप अप ओपन झाला असं वाटतंय. ज्यावेळेस मी चार्ट ओपन केला होता त्यावेळेस बघितलं तर कालची क्लोजिंगचा चार्ट आणि आजच्या ओपनिंगचा चार्ट हा एका स्क्रीनमध्ये दिसतच नव्हता. इतका मोठा गॅप अप होता. ओके. सो ठीक आहे. इंडिया विक्स जर बघितलं तर जवळजवळ 20% डाऊन झालेला आहे. इंडिया विक्स साधारण 19च्या आसपास आलेला आहे, जो की काल परवा 25-28च्या आसपास होता. म्हणजे तुम्हाला जर ॲनालिस्ट मध्ये सांगत असतो की ज्यावेळेस भीती वाढते मार्केटमध्ये त्यावेळेस इंडिया विक्स हाय होतो. ओके. IV हाय होतो, कारण की तो एक फिअर इंडेक्स आहे. ओके. आता काय झालं, युद्धविराम लागल्यामुळं काय झालं, भीती कमी झाली आणि भीती कमी झाल्यामुळे काय झालं, IV क्रॅश झालेला आहे आणि त्याचसोबत प्रीमियम देखील आज आपल्याला बऱ्यापैकी क्रॅश होताना दिसलेले आहेत. ओके. सो ज्या पद्धतीने गॅप अप ओपनिंग झाले याचं डिटेलमध्ये डिस्कशन करूया. उद्या जर बघितलं तर गुरुवार आहे, सेन्सेक्सची वीकली एक्सपायरी आहे, त्यामुळे सेन्सेक्सच्या देखील लेवल बघूया. बँक निफ्टी, निफ्टीच्या देखील इंडेक्सच्या लेवल आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. प्राइस ॲक्शन आणि लेवल, प्राइस ॲक्शन काय बनते ते पण समजून घेऊया, त्याच्यासोबत लेवल काय बनतं ते पण समजून घेऊया. ओव्हरऑल चार्ट पॅटर्न कसा बघायला मिळतोय. आता ओव्हरऑल जर बघितलं तर निफ्टीमध्ये 800-850 पॉईंटची बुलिश मोमेंटम गॅप अपमध्ये, बँक निफ्टीमध्ये जवळजवळ 3000 पॉईंटची बुलिश मोमेंटम आणि सेन्सेक्स जर बघितला तर सेन्सेक्समध्ये देखील जवळजवळ 3000 पॉईंटची बुलिश मोमेंटम. ओव्हरऑल स्ट्रक्चर जर बघितलं तर बुलिश बघायला मिळते, परंतु एका मोठ्या ब्रेकआउट नंतर, एका मोठ्या गॅप अप नंतर मार्केट पुलबॅक घेते का मार्केट रेजिस्टन्स ब्रेक करते, प्राइस ॲक्शन काय बनते हे डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत. त्यामुळे शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला, व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचे काय मत असेल व्हिडिओच्या रिलेटेड तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खूप सारे लोक आहेत रेग्युलर व्हिडिओ बघतात ते, परंतु सबस्क्राईब करत नाहीत. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. ओके. आणि तुम्हाला आणखी एक चॅनलची ओळख करून देतो मी. काही लोकांना माहीत आहे, काही ज्यांना माहीत नाही त्यांना सांगतो की बघा, आपण आता खूप साऱ्या ग्लोबल न्यूज होत्या, तुम्हाला इकडे बघायला मिळते. इकडे ग्लोबल न्यूजचे थंबनेल इकडे बघायला मिळतं. ते खूप साऱ्या ग्लोबल न्यूज होत्या. आता टेक्निकल ॲनालिसिस व्हिडिओमध्ये आपण ह्या ग्लोबल न्यूज कव्हर करत नाही, कारण की
टेक्निकल ॲनालिसिस व्हिडिओमध्येच इतकं काही सांगण्यासारखं असतं, इतकं काही शिकवण्यासारखं असतं आणि न्यूज सेक्शन वेगळं आहे, टेक्निकल ॲनालिसिस सेक्शन वेगळं आहे. ओके. आणि त्यामुळे आपण जो ॲनालिसिस व्हिडिओ करतो हा टेक्निकल लेवल काय बनतात, ते प्रायजेक्शन काय बनते, सेटअप काय बनतंय, ओव्हरऑल चार्ट पॅटर्न काय बोलतोय, हे सगळं बघत असतो. परंतु त्याचसोबत खूप साऱ्या लोकांना न्यूज पण माहिती पाहिजेत. काही लोक कमेंट करतात की सर न्यूज पण कव्हर करत जावा. तर एक अतिशय सुंदर के सरांचा चॅनल आहे, किरण कदम सरांचा पॉइंटेड चर्चा. ओके. आणि इकडे जर बघितलं तर 908 सबस्क्रायबर आहेत. तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल पॉइंटेड चर्चा या यूट्यूब चॅनलला, ज्यावरती जे पण काही स्टॉक मार्केट रिलेटेड ग्लोबल न्यूज आहेत, ओके, ह्या सगळ्या सर ऑलमोस्ट कव्हर करतात. दररोज 7 वाजता, सकाळी 7 वाजता हा व्हिडिओ पब्लिश होतो. त्यामुळे तुमच्याकडे जर वेळ असेल तर मॉर्निंगला 7 वाजेपर्यंत आणि मार्केट ओपन होत टाईमपर्यंत तुम्ही पाहू शकता. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या न्यूज कव्हर केलेल्या असतात, वेगवेगळे सेक्टर कव्हर केलेले असतात आणि ज्या घडामोडी आहेत त्या तुमच्यापर्यंत शेअर केलेल्या असतात. ओके. त्यामुळे तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की सबस्क्राईब करू शकता पॉइंटेड चर्चा या यूट्यूब चॅनलला. त्याची लिंक आहे, ती तुम्ही यूट्यूबवरती जाऊन सर्च करू शकता हे नाव, किंवा मी आपल्या पिन कमेंटमध्ये देखील देईन आपल्या या व्हिडिओच्या. ओके. सो आवर्जून बघा, माहिती मिळवा आणि वेळ आहे तर बघत जावा. ओके. आता खूप सारे लोक ऑलरेडी बघतात आहे, त्यांचा चांगला फीडबॅक देखील येतोय. जे लोकांनी नाही बघितलं, बघत जावा. छोटे छोटे टाईमचे व्हिडिओ असतात. इकडे जर बघितलं तर 8 मिनिटं, 5 मिनिटं, 9 मिनिटं. ओके. ज्या काही दैनंदिन ग्लोबल न्यूज आहेत, घडामोडी आहेत, ओके, ह्या गोष्टी सर शेअर करतात. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे काही मत असेल ते त्यांच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा. त्या पद्धतीने त्यांना मग ते चेंज करू शकतात. जर काही गोष्टी वाटतं तुम्हाला अशा पद्धतीने झाल्या पाहिजे किंवा तुमच्या सोयीने झाल्या पाहिजे, ते नक्की त्यांना कळवा आणि तशा पद्धतीने ते चेंजेस करतील आणि मी देखील त्यांना सांगेन. ओके. तर नाव लक्ष ठेवा, पॉइंटेड चर्चा, आणि मराठीमध्ये आहे स्पेशली. चला येऊया आपल्या चार्टकडे. आता सगळा चार्ट रिमूव्ह करतोय कारण की इकडे बघा, आणि एका डेली टाइम फ्रेमवरती जाऊया आपण. डेली टाइम फ्रेमवरती हा निफ्टीचा चार्ट आहे, समजून घ्या. निफ्टी डेली टाइम फ्रेमवरती, मोठ्या टाइम फ्रेमवरती आपल्याला काय बघायला मिळते. आता मी तुम्हाला हे लास्टचे साधारण 5 ते 6 ट्रेडिंग सेशन मी सांगत आलेलोच आहे की ही जी लेवल होती, ही जी लेवल बघा, तुमच्या लक्षात असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगू शकता की हे जे होतं ते इलेक्शन रिझल्ट लागल्यानंतर रॅली होती. हे जे होतं ते भारत आणि पाकिस्तानमध्ये जे काही इश्यू झाला होता त्याच्यानंतरची रॅली होती. आणि आता जर बघितलं तर त्याच लेवलच्या आसपासवरनं इकडनं परत एक डिमांड झोनमधनं बुलिश मोमेंटम आलाय. तर आता हा बघा कसा योगायोग आहे की याच लेवलवरनं मार्केटने काय केलंय, बुलिश मोमेंटम झालाय. आणि न्यूज जर बघितलं तर थोड्याशा या दोन्ही न्यूज होत्या त्या थोड्याशा सिमिलर होत्या. ही थोडीशी इलेक्शन न्यूज होती. ओके. परंतु या लेवलवरती आपल्याला काय बघायला मिळतं की मोठा डिमांड झोन, आणि हे आपण लास्टचे 3 ते 4 ॲनालिसिस व्हिडिओमध्ये वारंवार बघत आलो होतो. आणि त्याच्यामध्ये आपल्याला ते प्रायजेक्शनमध्ये देखील बघायला मिळत होतं. आज तर काय इकडे खूपच मोठा गॅप अप, म्हणजे 800 पॉईंट प्लसचा गॅप अप निफ्टीमध्ये होता. आता साधारण जर बघितलं तर एक या लेवलच्या नंतर सेकंड हायेस्ट गॅप अप ओपनिंग आहे या लेवलच्या नंतर. इथे एक मोठा गॅप अप ओपन झाला होता. ओके. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर आज सेकंड मोठा गॅप अप ओपन आहे. ओके. तर या गॅप अप ओपन नंतर मार्केटनी बघा नेगेटिव्ह मोमेंटम दाखवलं होतं. आता हा गॅप अप झालाय, याच्या काय टेक्निकल लेवल बनतात ते 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती, सपोर्ट रेजिस्टन्स काय बनतोय हे आपल्याला प्रायजेक्शन सकट लेवल आपल्याला बघायचे आहे. त्यामुळे थोडंसं लक्ष द्या आणि व्हिडिओ बघताना वही पेन शक्यतो जवळ ठेवा. आणि काही जे डाऊट असतील, काही जे तुम्हाला क्वेश्चन पडले असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. इकडे जर बघितलं तर आपण या पद्धतीने, इकडे ही लक्षात असेल तुमच्या, अशा पद्धतीने आपण इकडे चॅनल देखील ड्रॉ केला होता. ओके. इकडे डबल बॉटम नंतर आपण बघितलं होतं की बाबा इकडे क्लोजिंग बाहेर झाली होती. याचा चॅनलचा ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळाला. साधारण जर बघितलं तर एक बी ग्रेड चॅनल आपल्या इकडे बघायला मिळत होता. ओके. चॅनलमध्ये डाऊन ट्रेंड चालू होता. इकडे बघितलं तर एक 22,200 एक पुलबॅक बघायला मिळाला. आणि हा पुलबॅक जर बघितलं तर आत्ताच आपण डेली टाईमवरती बघितलं की एक बुलिश मोमेंटम, एक डिमांड झोनवरनं आपल्याला बुलिश मोमेंटम बघायला मिळेल. आता जर बघितलं इकडनं तर इथपर्यंत 4 दिवसामध्ये
म्हणजे 4 ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटनी साधारण 22,200 पासून 24,000ची लेवल गाठलेली आहे. 22,000 ते 24,000 म्हणजे 4 दिवसामध्ये 2,000 पॉईंटची रॅली आपल्याला निफ्टीने दिलेली आहे. आता ही जर गॅप अप ओपनिंग बघितली इथून तर इथपर्यंत 800 पॉईंट होती, म्हणजे इतका मोठा गॅप अप, त्याच्यामध्ये फक्त मार्केटला बघण्यासारखंच होतं. मार्केट जर बघितलं तर पूर्णतः कन्सोलिडेशनमध्ये होतं. ओके, म्हणजे फक्त बघत राहणे हेच होतं मार्केटमध्ये. आणि ओव्हरऑल लेवल जर बघितलं तर इकडे आपल्याला एक ट्रेंड लाईन बघायला मिळते. इनसाइड कॅन्डल केली खरी, परंतु काय आता 800 पॉईंटच्या गॅप अप नंतर काय वरती जाणार आहे ना अजून. आणि डाऊन साईडला पण काही इतकी स्ट्रॉंग पॉझिटिव्ह न्यूज आहे, तर नेगेटिव्ह साईडला तर मार्केटने काही दाखवलंच नाही. तर ओव्हरऑल मार्केट जर बघितलं तर कन्सोलिडेशनमध्ये होतं. आता ही लेवल ते ही लेवल हा एक मोठा गॅप इकडे मार्केटने केलेला आहे. आणि ॲव्हरेजली मोमेंटम तुम्हाला 1 लिटर पेट्रोलचं उदाहरण मी वारंवार देत असतो. आता जर बघितलं तर 800 पॉईंटचा गॅप अप, त्याच्यानंतरही मार्केट इकडे थोडं सस्टेन व्हायचा प्रयत्न करतोय, परंतु काहीशी एक चॅनल तयार केलाय. आता उद्या जर मार्केट काहीसा सपोर्ट ब्रेक करत असेल तर एक या मोमेंटम नंतर एक हेल्दी पुलबॅक आपल्याला बघायला मिळू शकतो. ओके, कारण की एक वन डायरेक्शन मोमेंटम परत डायरेक्शन मोमेंटम थोडंसं मार्केट आहे ना त्या टेक्निकल अनालिसिस अशा पद्धतीने थोडंसं फॉलो करत नाही. ओके, टेक्निकल अनालिसिसमध्ये काय असतं की मार्केट जेव्हा वरती जातं त्यावेळेस काही ना काही पुलबॅक घेऊन मार्केट वरती जाण्याचा प्रयत्न करतं. हे आपल्याला इकडे देखील बघायला मिळालेलं आहे. ओके, जर आपण टेक्निकल अनालिसिसचं जर बेसिक बघितलं तर मार्केट काहीशा अशा पद्धतीने वर जातं. आता इकडे न्यूज आली त्यामुळे मार्केट निघेल, पण आता इकडे जर बघितलं तर इकडे एक छोटासा पुलबॅक आपल्याला बघायला मिळू शकतो. डायरेक्ट जर लेवल ब्रेक होत असेल अप साईडला तर त्याचा रिस्क टू रिवॉर्ड रेशो हा रिस्की बनतोय. काय होतं, रिस्की बनतोय. मग थोडंसं पुलबॅक आपल्याला उद्याच्या सेशनमध्ये बघायला मिळू शकतो. ओके, आता ओपनिंग कुठे बनते, गॅप अप होते, गॅप डाऊन होते, हे पण आपण थोडं समजून घेऊया. तर काही लेवल इकडे मार्क करूया आपण. इकडे जर बघितलं तर साधारण आजचा इंट्राडे हाय 24,025च्या आसपास आहे. ओके, आणि क्लोजिंग जर बघितलं तर ॲव्हरेज क्लोजिंग 24,000च्या आसपास आली. इकडे जर बघितलं तर 23,997, म्हणजे साधारण 24,000च्या आसपास राऊंड लेवलवरती क्लोजिंग आलेले आहे. इकडे जर बघितलं तर 24,000ची लेवल ऑलमोस्ट या लेवलच्या आसपास आहे. आणि या लेवलवरती एक सपोर्ट आपल्याला बघायला मिळतोय 24,920 वरती. ओके, मोस्टली जर बघितलं तर या लेवलमध्ये कन्सोलिडेशन आहे. आणि एक जो सपोर्ट घेतला होता थोडंसं आपण यामध्ये बऱ्यापैकी कन्सोलिडेशन आहे. हे कन्सोलिडेशन आहे. इकडे ट्रेंड लाईन आहे, इकडे देखील एक सपोर्ट आहे, इकडे देखील एक सपोर्ट आहे, इकडे देखील एक सपोर्ट आहे. परंतु काय इकडचा सपोर्ट जर बघितलं तर हा थोडासा आपल्याला मल्टिपल टाइम सपोर्ट होतो. इकडे जर बघितलं एक सिंगल सपोर्ट आहे, इथे जर बघितला तर मल्टिपल टाइम सपोर्ट आहे. इकडे एक अशा पद्धतीने ट्रेंड लाईन आहे. तर इकडनं जर लेवल ब्रेक झाली तर आपल्याला इकडनंच एक सेलिंग प्रेशर मार्केटमध्ये बघायला मिळू शकतो. आता ज्या पद्धतीत ओपनिंग आहे, ज्या पद्धतीत इतका मोठा गॅपअप आहे, तर काहीसा पुलबॅक आपल्याला बघायला मिळू शकतो. त्यामुळे ती जी लेवल बनते ती आपल्याला 23,945, 23,950च्या आसपास राऊंड लेवल जर बघितलं तर या लेवलच्या आसपास एक सपोर्ट बघायला मिळते. रेजिस्टन्स जर बघितला तर 24,024च्या आसपास आहे, म्हणजे आजचा इंट्राडे आहे. तर ह्या काही नो ट्रेडिंग झोनची लेवल आपल्याला बघायला मिळते. 70 ते 75ची रेंज आहे. तिकडे आपल्याला काय होते, मार्केट कन्सोलिडेशन करताना दिसते. आणि ही जी क्लोजिंग आहे ती थोडीशी हायर साईडला आहे 24,000वरती. मग मार्केटनी जर काहीसा पुलबॅक घेऊन परत या लेवलवरती छोटा सपोर्ट घेऊन पुलबॅक घेऊन जर लेवल ब्रेक झाली 23,940च्या आसपास आणि त्याच्यानंतर जर सपोर्ट ब्रेक होत असेल तर काहीसा डाऊन साईडला मोमेंटम देखील पुलबॅकमध्ये बघायला मिळू शकतो. मग आता इकडे एक क्वेश्चन पडू शकतो की मार्केट तर स्ट्रॉंग बुलिश आहे, आज तर स्ट्रॉंग मोठा 800 पॉईंटचा गॅपअप झालाय, मग पुलबॅक इकडे पुलबॅक का बघायला मिळू शकतो, तर मार्केटचं जे स्ट्रक्चर असतं, मार्केट वरती जाताना हायर हाय हायर हाय हायर हाय करत चालतं. परंतु जर हा हाय लावलेला आहे मार्केटने तर हा आपल्याला एक
पुलबॅक बघायला मिळू शकतो, एक इम्पल्सिव्ह वेव्ह नंतर एक करेक्टिव्ह वेव्ह आपल्याला बघायला मिळू शकते. मार्केट असं जाण्याची पॉसिबिलिटी खूप कमी असते. टेक्निकल अनालिसिस पद्धतीने जर बघितलं तर अशा पद्धतीने मार्केट वन डायरेक्शनमध्ये खूप कमी वेळा जातं. ओके, आणि टेक्निकल अनालिसिस जर बघितलं तर मार्केट काहीसं वेव्ह फॉर्ममध्ये जातं. हे काय आहेत? वेव्ह फॉर्म आहेत. ओके, एक इम्पल्सिव्ह वेव्ह, एक करेक्टिव्ह वेव्ह, एक इम्पल्सिव्ह वेव्ह, एक करेक्टिव्ह, एक इम्पल्सिव्ह वेव्ह, करेक्टिव्ह वेव्ह. तर आता इकडे काय झालं? एक इम्पल्सिव्ह वेव्ह झालेली आहे. तर इकडे काय आहे? टेक्निकल अनालिसिस एक पेंडिंग वेव्ह बाकी आहे. ओके, एक डाऊन साईडला एक पुलबॅक आपल्याला बघायला मिळू शकतो. आता हे जे इम्पल्सिव्ह करेक्टिव्ह आहे, हे जे हायर हाय किंवा लोअर लो, हे जे पॅटर्न आहेत ना, हे टेक्निकल किंवा प्राइस ऍक्शन मध्ये बघितले जातात. आणि खूप साऱ्या लोकांना याचं बिलकुलही नॉलेज नसतं. हां, छोटे मोठे डबल टॉप, डबल बॉटम, सपोर्ट, रेजिस्टन्स या गोष्टी माहिती असतात, ऐकलेल्या असतात, सातत्यात कानावर पडत आलेल्या असतात. ओके, परंतु त्याला कशा पद्धतीने बघायला पाहिजे, ते कशा पद्धतीने तयार होतात, त्या तयार होताना कुठल्या कुठल्या घटकांचा समावेश करावा लागू शकतो. मग त्याच्यामध्ये डबल टॉप असू द्या. आता डबल टॉप होतोय तर कसा होतो, कुठून होतो, ह्या गोष्टी माहिती असायला पाहिजे. त्याचबरोबर डबल टॉप बरोबर काय गोष्टी बघायला पाहिजे, प्राइस ऍक्शन तिकडे कशी बघायला पाहिजे, तिकडे डिमांड सप्लाय झोन कसा असायला पाहिजे, ह्या काही गोष्टी बघणं गरजेचं असतं. त्याचसोबत आता इतका मोठा गॅपअप नंतर आता आपण बघतोय की एक इम्पल्सिव्ह झाली, एक करेक्टिव्ह बघायला मिळू शकते. मग ती कुठल्या लेवलवरनं बघायला मिळू शकते, हां, ती कुठपर्यंत येऊ शकते. त्याचसोबत वारंवार मी तुम्हाला सांगतो की इकडे एक बुलिश फ्लॅग एंड पोल बघायला मिळू शकतो, एक बेरिश फ्लॅग एंड पोल बघायला मिळू शकतो. ते बुलिश फ्लॅग एंड पोल काय आहे, बेरिश फ्लॅग एंड पोल काय आहे, त्याचा मुवमेंट कुठपर्यंत येऊ शकतो, ते पॅटर्न तयार होताना त्याचा ब्रेकआउट कुठून होऊ शकतो, त्याचे रिस्क टू रिवॉर्ड रेशो काय आहे, त्याचा रेशो काय बनू शकतो, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या टेक्निकल गोष्टी ह्या प्राइस ऍक्शन आणि सेटअपमध्ये येतात. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, टेक्निकल गोष्टी म्हणजे प्राइस ऍक्शन रिलेटेड गोष्टी, आपण आपल्या प्राइस ऍक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये सविस्तररित्या सांगितलेल्या आहेत. ओके, तर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की जॉईन करू शकता. त्याची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि फक्त प्राइस ऍक्शनच नाही, तर प्राइस ऍक्शन रिलेटेड कुठल्या गोष्टी गरजेच्या असू शकतात ते, मग तिकडे रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग, स्ट्राईक प्राइस सिलेक्शन, त्याचसोबत सायकोलॉजी, मार्केटची सायकोलॉजी काय, दोन पद्धतीच्या सायकोलॉजी असतात. एक असते मार्केटची सायकोलॉजी, एक असते तुमची स्वतःची सायकोलॉजी. ओके, मग स्वतःची सायकोलॉजी मार्केटच्या सायकोलॉजी बरोबर मॅच होती का, हे देखील बघणं गरजेचं असतं. ओके, आणि अशा भरपूर गोष्टी मी तिकडे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे डिटेलमध्ये, व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल शिकण्यासाठी तर नक्की जॉईन करू शकता. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि त्याचसोबत टेलिग्रामला जर जॉईन केलं नसेल तर टेलिग्रामची लिंक देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. टेलिग्रामला देखील तुम्ही जॉईन करू शकता. ओके, तर येऊया चार्टवरती. इकडे जर बघितलं तर डाऊन साईडची लेवल जर बघितली तर आत्ताच्या म्हणजे आज जो चार्ट बनला त्याच्यावर टेक्निकल सपोर्ट जर बघायला मिळतो ती या लेवलवरती बघायला मिळतो 24,900. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर या लेवलवरती 23,850. आणि इकडे काही सपोर्ट आहे का अजून छोटासा? ओके, आहे इकडे 23,820 या काही लेवल बघायला मिळतात. समजून घ्या लेवल. मार्केटने एक मोठा गॅप अप दिला हे तर तुम्हाला समजलं. तिकडे एक ट्रेंड लाईन आहे, मल्टिपल टाइम इकडे स्विंग झालेले आहेत. राऊंड लेवल आहे 24,000ची. मल्टिपल टाइम स्विंग म्हणजे काय, इकडे जवळजवळ ट्रिपल टॉप इकडे आपल्याला बघायला मिळते. आणि इकडनं जर मार्केटने काहीसं रिजेक्शन घेतलं किंवा काहीशी प्राइस ऍक्शन जर नेगेटिव्ह केली आणि 23,940चा जो नो ट्रेडिंग झोनचा जो सपोर्ट आहे तो जर ब्रेक केला तर एक डाऊन साईड मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. मग त्याची पहिली लेवल काय आहे, हा स्विंग लो राऊंड लेवलवरती आहे 23,900. सेकंड लेवल जर बघितलं तर ऑलमोस्ट आजची ओपनिंग लेवल आहे 23,855. आणि थर्ड लेवल जर बघितली तर 23,820 पर्यंत एक नेगेटिव्ह लेवल आपल्याला म्हणजे नेगेटिव्ह साईडला मोमेंटम या सपोर्ट पर्यंत येताना दिसू शकतो. तर ह्या काही गोष्टी आहेत. ओके, बुलिश साईडला जर बघितलं तर एक तासाच्या टाइम फ्रेमवरती रिसेंटली काय इकडनं कुठपर्यंत बुलिश मोमेंटम आली होती बघा. बुलिश साईडला जर बघितलं तर रिसेंटली या लेवल नंतर मार्केट
बऱ्यापैकी गॅप अप ओपन झालं होतं. मार्केटने एक मोमेंटम दाखवलं होतं, परंतु मार्केट परत त्या इंट्राडे मध्येच निगेटिव्ह झालं होतं. ही जर कॅन्डल बघितली आपण, ओके, ही जर कॅन्डल इकडे बघायला मिळते, एक कॅन्डल वरती जाऊन पूर्ण क्लोजिंग ती परत डाऊन साईडला दिली होती. म्हणजे काय झालं होतं की निगेटिव्ह मार्केटने इकडे क्लोजिंग दाखवली होती. मग याचा जर मोमेंटम बघितलं तर ही लेवल ब्रेक झाली होती, गॅप अप या लेवलपर्यंत एक कन्सोलिडेशन इकडे, त्याच्यानंतर हाय होता. तर या काही लेवल आपल्याला बघायला मिळतं ते. ओके, डेली टाइम फ्रेमवरती जर बघितलं तर लास्ट टाइम या लेवलपर्यंत मार्केटने एक मोमेंटम दिला होता 24,360. आणि त्याच्यामध्ये जर बघितलं 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती, हा एक सपोर्ट रेजिस्टन्स पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर बघितलं तर हा एक रेजिस्टन्स आहे, इकडे एक रेजिस्टन्स आहे. तर ही लेवल आपण थोडीशी डाऊन साईडला घेऊया. ओके, तर या काही लेवल बघायला मिळतात. ते काय लेवल आहे, ट्रिपल टॉप इकडे बघितलं तर, आणि डाऊन साईडला क्लोजिंग म्हणजे 24,000च्या आसपास क्लोजिंग आहे. मार्केटनी अशा पद्धतीने चॅनल केले. हा सपोर्ट जो आहे म्हणजे 23,940 फ्लॅट ओपनिंग हो, छोटासा गॅप अप छोटासा गॅप डाऊन जर ओपनिंग होते किंवा रेंजमध्ये ओपनिंग होत असं नाही, आणि त्याच्यानंतर मार्केट जर काहीसं एखादा पुलबॅक घेऊन जर लेवल ब्रेक करत असेल, म्हणजे एखादा अशा पद्धतीने बॉक्स पॅटर्न करून जर लेवल ब्रेक करत असेल, तर मग काय लेवल बघायला मिळू शकतं, ते 24,080, 24,140 आणि 24,200 राऊंड लेवलपर्यंत घेऊया. ही काही लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळत आहे. तर इकडे रिस्क टू रिवॉर्ड रेशो काय बघायला मिळू शकतो, इकडे रिस्क फॅक्टर कुठे आहे, तर बुलिश साईडला थोडासा रिस्क फॅक्टर हाय आहे. आता ग्लोबल सिनेरिओ थोडासा पॉझिटिव्ह झालेला दिसतोय आपल्याला, ते चार्टवरती देखील बघायला मिळाले. परंतु 800-900 पॉईंटची जर वन डे मध्ये मोमेंटम होत असेल, मग ती गॅप अप मध्ये होऊ द्या किंवा मग चार्ट दाखवून होऊ द्या, परंतु ही मोमेंटम आहे ती थोडीशी एक्स्ट्रा ऑर्डिनरी मोमेंटम आहे. म्हणजे निफ्टीचा जर ॲव्हरेज विचार केला तर 3 दिवसाची मोमेंटम एका दिवसामध्ये झाली. ओके, त्यामुळे थोडंसं करेक्शन आपल्याला इकडे बघायला मिळू शकतं. त्यामुळे जर डायरेक्ट लेवल ब्रेक होत असेल तर रिस्क फॅक्टर बुलिश साईडला हाय आहे, हे आधी तुम्हाला समजायला पाहिजे. नेगेटिव्ह साईडला जर बघितलं तर आज इकडे एक ट्रेंड लाईन तयार झाली, आणि ती ट्रेंड लाईनची जर लेवल ब्रेक होत असेल तर प्राइस ॲक्शन आहे ती फेवरेबल कुठे आहे, थोडंसं नेगेटिव्ह साईडला आहे. त्यामुळे बुलिश साईडला जाताना रिस्क मॅनेजमेंट और पोझिशन सायझिंग ह्या गोष्टींचं नॉलेज तुमच्याकडे असायला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही रिस्क मॅनेज करता त्यावेळेस पोझिशन सायझिंग मध्ये देखील चेंजेस येतात. ओके, आणि तशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि हे रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग हे देखील प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये डिटेलमध्ये समजून सांगितलेलं आहे. कॅपिटल किती असेल पाहिजे त्याच्यावर, ओके, तर ते लक्षात ठेवा. गॅपअप जर ओपन होत असेल तर थोडंसं थांबा, काय प्रायजेक्शन बनते, इनसाइड कॅन्डल बनते किंवा रेंज बनते. रेंज जर थोडंसं गॅपअप ओपन होऊन समजा 150-200 पॉईंट जर गॅपअप ओपन होत असेल, ह्या ज्या बुलिश मोमेंटमचा जर फॉलो इकडे बघायला मिळाला आपल्याला फॉलो, तर इकडे थोडंसं गॅपअप नंतर मार्केटमध्ये काहीसा नेगेटिव्ह मोमेंटम म्हणजे जी रेंज आहे, ओके, ती ओपनिंगची जी रेंज आहे, गॅपअप फिलिंगची जी रेंज आहे, ती रेंज फिल करताना आपल्याला निफ्टी दिसू शकतो. आता जर गॅपडाऊन ओपन होत असेल तर काहीसा सपोर्ट लेवलवरती गॅपडाऊन ओपन होते. मग इकडे तर एक रेजिस्टन्स लावलाय, मग डायरेक्ट जर गॅपडाऊन ओपन असेल तर परत एकदा मार्केटवरती जाऊन या लेवलवरती थोडंसं कन्सोलिडेशन करताना दिसू शकतं. मार्केट मग ओपनिंग मध्ये जाऊन या लेवलवरती परत आपल्याला इंट्राडेच्या हायच्या आसपास इकडे क्लोजिंग देताना दिसू शकतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्या एक्सपायरी आहे सेन्सेक्सची, आणि सेन्सेक्स आणि निफ्टी जर बघितलं तर बऱ्यापैकी मिरर इमेज आहेत. ओके, त्यामुळे थोडंसं लक्षात काय ठेवायचं की बाबा एक्सपायरीच्या दिवशी मार्केट थोडंसं आउट परफॉर्म देखील करू शकतो. आता एक्सपायरी निफ्टीची नाही, परंतु एक्सपायरी सेन्सेक्सची आहे, आणि सेन्सेक्सच्या एक्सपायरी मोमेंटम मध्ये आपल्याला सरप्राईज देखील करू शकतो मार्केट. तर त्या गोष्टी देखील समजून घेणं गरजेचं आहे. ओके, पहिलं तर तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट माहिती पाहिजे, रिस्क मॅनेजमेंट करता आली पाहिजे.
आय होप तुम्हाला निफ्टीचा चार्ट व्यवस्थित समजला असेल. आता जाऊ नका व्हिडिओ सोडून. बँक निफ्टी आणि सेन्सेक्स बाकी आहे. मला माहिती आहे आपला व्हिडिओ खूप मोठा होतो, परंतु आवर्जून मला काही ते बडबड करायला काही घसा सुकतो. परंतु काय होतं की आवर्जून मला वाटतं की हे जे नॉलेज आहे प्रायजेक्शनचं नॉलेज ते तुमच्यापर्यंत पोहोचू द्या. आणि खूप लोक जॉईन करतात नाही करतात ते वेगळा प्रश्न आहे, परंतु ॲनालिसिस व्हिडिओमध्ये देखील मी खूप काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असतो, तर त्या देखील तुमच्यापर्यंत पोहोचू द्या. आणि त्याचं रिॲक्शन आहे, त्याचा फीडबॅक आहे, मला तो दिसू द्या लाईक कमेंट शेअरमधनं. ओके, जाऊया बँक निफ्टीमध्ये. हो बाबा, बँक निफ्टी 5% बँक निफ्टी अप आहे, 5%. बँक निफ्टीमध्ये जर बघितलं तर इनसाइड कॅन्डल आणि बँक निफ्टीने मोमेंटम दिला आहे. निफ्टी आणि सेन्सेक्सच्या कम्पेअरमध्ये बँक निफ्टीने आज स्ट्रॉंग मोमेंटम दाखवलं आहे. बँकिंग स्टॉक होते ते बऱ्यापैकी मोमेंटम मध्ये होते. ओके, तर इकडे जर बघितलं तर बँक निफ्टीने इकडे जर बघितलं ना तर ही जे आहे ना, इकडे एक मॉर्निंग स्टार क्रिएट केला होता बघा. ओके, तिकडनं बुलिश मोमेंटम बुलिश आणि खूप मोठा गॅप अप या लेवलते आलाय. साधारण जर बघितलं तर 56,000ची जी राऊंड लेवल आहे त्याच्या आसपास आपल्याला बँक निफ्टी आलेला दिसतो. ओके, 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया. काही लेवल बनतात ते समजून घ्या. लेवल बरोबर काय प्रायजेक्शन बनते ते देखील समजून घ्या. आता इकडे जर बघितलं तर बँक निफ्टीने काहीसे इकडे बुलिश फ्लॅग पोल पॅटर्न इकडे दाखवलेला आहे. ओके, आणि 55,800च्या आसपास हाय लावलाय. क्लोजिंग आहे ती थोडीशी डाऊन साईडला आली 55,700, परंतु 5.5%चा बुलिश मोमेंटम बँक निफ्टीने एका दिवसामध्ये दाखवलाय. लेवल काय बघायला मिळतं समजून घ्या. आजचा इंट्राडे आहे साधारण 55,800. सपोर्ट बघा कुठे होता, या लेवलवरती सपोर्ट बघायला मिळतोय 55,500. त्यानंतर जर बघितलं तर हा डबल बॉटम आहे. त्यानंतर जर बघितलं तर या लेवलवरती एक सपोर्ट आहे आणि त्याच्यानंतर परत आजचा इंट्राडे लो. ओके, ह्या काही लेवल आपल्याला बघायला मिळतं. ते 1 तासाचा टाइम फ्रेमवरती जाऊया. बुलिश साईडला जर बघितलं तर इकडे या लेवलवरती एक रेजिस्टन्स बघायला मिळते. त्याच्यानंतर जर बघितलं तर इकडे या लेवलवरती एक रेजिस्टन्स होता. एक लेवल राऊंड लेवल आहे. थोडीशी प्राइस ऍक्शन इकडे थोडीशी कन्फ्युजन करणार आहे, तर व्यवस्थित समजून घ्या. मार्केटनी काय केलं सगळ्यात अगोदर बघा, एक इनसाइड कॅन्डल तयार करून एक बुलिश मोमेंटम दाखवला, कन्सोलिडेशन केलं आणि त्याच्यानंतर परत एक मोमेंटम दाखवला. आता आपण डेली टाइम फ्रेमवरती पण बघितली होती प्राइस ऍक्शन. इथे इंट्राडेमध्ये 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती काय झाली, एक इम्पल्सिव्ह वेव्ह, एक करेक्टिव्ह वेव्ह, एक इम्पल्सिव्ह वेव्ह. म्हणजे इकडे पण आपल्याला काय बघायला मिळते, एक बुलिश प्राइस ऍक्शन बघायला मिळते. ओके, क्लोजिंग पण कुठे इंट्राडे हायला आहे. म्हणजे ओव्हरऑल जर आजचा विचार केला तर मार्केट ओपन पण गॅप अप झालं, तिकडनं बुलिश पण गॅप साईडला, त्याच्यानंतर मोमेंटम पण बुलिश साईडला झालाय. त्यामुळे एक स्ट्रॉंग एक पॉझिटिव्ह क्लोजिंग आहे. मग इकडे जर बघितलं तर एक मल्टिपल टाइमचा सपोर्ट रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळते आणि एक राऊंड लेवल देखील आहे 55,500. आता टप्पा खाऊन जर 55,500चा जो सपोर्ट आहे, एक राऊंड लेवल आहे, जर ब्रेक करत असेल तरच त्याच्यामध्ये काहीसं स्ट्रक्चर आहे ते थोडंसं आपल्याला नेगेटिव्ह बघायला मिळू शकतं. ती जर लेवल ब्रेक होत असेल तर मग 55,500, त्याच्यानंतर जर बघितलं तर 55,270च्या आसपास इकडे स्विंग लो आहे, हा स्विंग लो. त्याच्यानंतर जर बघितलं तर 55,050च्या आसपास इकडे आपल्याला एक सपोर्ट पाहायला मिळतं. त्याच्यानंतर आजचा इंट्राडे लो जो की आहे 54,800. तर या काही लेवल आपल्याला बघायला मिळतं ते, आणि मार्केटनी याच लेवलवरनं एक बुलिश मोमेंटम दाखवला होता. आता इकडे प्राइस ऍक्शन काय आहे की इकडनं कुठलंही नेगेटिव्ह सिनॅरिओ आपल्याला अजून बघायला मिळालेला नाहीये. पण नेगेटिव्ह सिनॅरिओ काय की मार्केट जर थोडंसं पुलबॅक घेऊन जर लेवल ब्रेक करत असेल, काहीसा टप्पा खाऊन परत पुलबॅक घेऊन लेवल ब्रेक होत असेल, तर मग काहीसं स्ट्रक्चर आपल्याला थोडंसं नेगेटिव्ह बघायला मिळू शकतं. आत्ता स्ट्रक्चर नेगेटिव्ह आहे का नाही, आत्ता प्राइस ऍक्शन आपल्याला नेगेटिव्ह बघायला मिळते का नाही बघायला मिळते. मग इकडे पहिली प्राइस ऍक्शन काय होती ते बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर या काही लेवल आपल्याला सपोर्ट इकडे आपल्याला बघायला मिळत आहे. बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईडला देखील रिस्क टू रिवॉर्ड जो रेशो आहे तो थोडासा रिस्की आहे.
एक दिवस कन्सोलेशन करून जर मार्केट थांबलं आणि त्याच्यानंतर जर ब्रेकआउट होत असेल तर एक मोठा ब्रेकआउट परत आपल्याला बघायला मिळू शकतो. आणि इकडे जर बघितलं तर मार्केटने कन्सोलेशन केलं सेकंड हाफमध्ये किंवा एक पुल बॅक घेऊन जर मार्केट काहीशी बुलिश प्राइस ऍक्शन करून जर 55,800 जो की आजचा इंट्राडे हाय आहे, आजचा इंट्राडे हाय जर ब्रेक करत असेल आणि सपोर्ट ब्रेक नसेल करत, तो जो मोमेंटम आहे तो आपल्याला कंटिन्युएशन मध्ये जाताना दिसू शकतो. मग कंटिन्युएशन मध्ये गेलो, छोट्या छोट्या लेवल आहेत 55,950, 56,080 आणि 56,200 या काही लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. आणि इकडे ओव्हरऑल जर बघितलं ना, मोठ्या गॅप अप नंतर बुलिश झालं. 1 लिटर पेट्रोलचं उदाहरण तुम्हाला माहिती असायला पाहिजे की बाबा एक रेंज असते, त्या रेंज कंप्लीट करून मार्केट जर आणखी वर जात असेल तर तिकडनं त्याला आणखी वर जाण्यासाठी त्याला पॉवर पाहिजे आणि ती पॉवर कन्सोलेशन मधून येऊ शकते किंवा ती पॉवर एक पुलबॅक नंतर आपल्याला बघायला मिळू शकते. एक टेकू पाहिजे मार्केटला बेसिकली. ओके, तर या काही गोष्टी आहेत. नो ट्रेडिंग झोन थोडंसं समजून घ्या. 55,800, 55,500, 300 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आहे. या झोनमध्ये थोडंसं कन्सोलेशन बघायला मिळू शकतं. गॅप अप जर ओपन होत असेल तर गॅप फिलिंगचा मोमेंटम ओपनिंग मध्येच बघायला मिळू शकतो. गॅप डाऊन जर ओपन होत असेल या लेवलच्या आसपास तर थोडंसं बघा. गॅप डाऊन नंतर थोडंसं नेगेटिव्ह साईडला येण्याची पॉसिबिलिटी कमी होती. ओके, ओपनिंग मध्येच किंवा थोडं कन्सोलेशन करून किंवा अशा पद्धतीची काही इनसाइड कॅन्डल सेटअप करून किंवा काहीसा राउंडिंग बॉटम तयार करून रेंज ब्रेक करून थोडंसं मार्केट परत आजचा जो इंट्राडे हाय आहे त्या इंट्राडेच्या हायच्या आसपास जाताना दिसू शकतं. ओके, आता जाऊया सेन्सेक्स मध्ये. याची एक्सपायर आहे बघा, कालचे लेवल इकडे आणि मार्केट इकडे. एक्सपायरी आहे उद्या सेन्सेक्सची, समजून घ्या थोड्याशा लेवल. सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जर गेलो आपण तर याचा जो स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे ना, तो स्ट्रॉंग रेजिस्टन्स आपल्याला इकडे बघायला मिळतोय. ओके, स्ट्रॉंग रेजिस्टन्स जर बघितला तर काहीसा 79,000 जी लेवल आहे ना त्या लेवलवरती स्ट्रॉंग रेजिस्टन्स. इकडे एक छोटा रेजिस्टन्स आहे, बघूया त्याचं पण. इकडे ही जी लेवल होती ना, ही लेवल जेव्हा ब्रेक केली ना, एक मोठा गॅप डाऊन झाला. म्हणजे या लेवलवरती एक मोमेंटम तुम्ही मार्केटने इकडनं एक पुल बॅक घेतला आणि परत इकडनं नेगेटिव्ह, म्हणजे इथे पण काहीतरी आपल्याला नेगेटिव्ह सिनारो बघायला मिळतोय. तर ह्या एक लेवलला मार्क करूया. आत्ता बघितलं तर ह्या लेवलवरती एक सिनारो आहे 79,000ची. इकडे जर बघितलं तर ही लेवल मार्क केली आहे आणि आजचा इंट्राडे हाय 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती थोडीशी लेवल. ओके, डाऊन साईडला जर बघितलं, वरच्या बुलिश साईडच्या लेवल ऍडजस्टमेंट करायचे. डाऊन साईडला जर बघितलं तर ही काहीशी लेवल आपल्याला इकडनं 77,560 आणि इकडे जर बघितलं तर ही काहीशी लेवल नेगेटिव्ह बघायला मिळते 77,350. ओके, तर ही काही लेवल बघायला मिळते, हिला मार्क करूया. कारण की याची एक्सपायरी प्रीमियम थोडेसे मेल्ट होऊ शकतात, म्हणजे प्रीमियम थोडेसे डिके होऊ शकतात ते इकडे कन्सोलेशन मध्ये. मार्केट जर थोडं कन्सोलेशन केलं तर. ओके, तर काय बघायला मिळते, रेजिस्टन्स आणि सपोर्ट 77,633 आणि सपोर्ट जर बघितलं तर 77,288. आता रेजिस्टन्स बघितलं तिकडे ट्रिपल टॉप आहे आणि इकडे आपल्याला 77,633 वरती रेजिस्टन्स बघायला मिळते. डाऊन साईडला फक्त थोडीशी इकडे अशा पद्धतीने प्रायजेक्शन आहे, त्यामुळे जो स्विंग आहे तो हा स्विंग न घेता हा आधीचा स्विंग घेतलेला. जर टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर आपल्याला इकडनं काहीचा सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकतो. मग 77,300च्या आसपास 77,600, 77,600 साधारण 350 पॉईंटचा एक नो ट्रेडिंग झोनची रेंज आपल्याला सेन्सेक्स मध्ये बघायला मिळते, ज्या इंडेक्सची एक्सपायरी आहे. ओके, डाऊन साईडला जर बघितलं तर आजचा इंट्राडे लो फर्स्ट लेवल 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया. त्यानंतर जर बघितलं तर हा सपोर्ट आपल्याला बघायला मिळते आणि त्यानंतर जर बघितलं तर इकडे या लेवलवरती या काही छोट्या छोट्या लेवल आपल्याला बघायला मिळत आहेत. ट्रेंड लाईन टप्पा टप्पा खाऊन जर सपोर्ट ब्रेक होत असेल तर फर्स्ट लेवल आहे 77,038, सेकंड लेवल आहे 76,860 आणि थर्ड लेवल आहे 76,724. या काही 3 लेवल आपल्याला नेगेटिव्ह साईडला बघायला मिळत आहे. 3 लेवल. ओके, बुलिश साईडला जर बघितलं तर आत्ता पण काही लेवल इकडे मोठ्या टाइम फ्रेमवरती मार्क केल्या होत्या, त्याला थोडंसं आपण ऍडजस्टमेंट करूया.
ओके, थोड्याशा बुलिश साईडच्या लेवल ॲडजस्टमेंट केलेलं लक्षात असू द्या. बुलिश साईडला रिस्क फॅक्टर थोडा हाय आहे. मल्टिपल कन्सोलिडेशन, मल्टिपल रेजिस्टन्स, पुलबॅक घेऊन जर लेवल ब्रेक होत असेल, काहीसा राऊंडिंग बॉटम तयार करून किंवा एक बॉक्स पॅटर्न करून जर लेवल ब्रेक होत असेल 77,633ची, तर त्यानंतर फर्स्ट लेवल आहे 77,858, 78,000च्या आसपास सेकंड आणि 78,194 वरती थर्ड लेवल. तर या काही बुलिश लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. गॅप अप जर आपण आता निफ्टी बँक निफ्टी प्रमाणे एक सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकतो. गॅप डाऊन नंतर मार्केट थोडंसं कन्सोलिडेशन ते बुलिशमध्ये जाताना दिसू शकते. ओके, आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स एक्सपायरीच्या प्राइस ॲक्शन आणि लेवल व्यवस्थित समजले असतील. व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर सेन्सेक्स मास्टर क्लास अशी कमेंट करू शकता आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.